याच्यात काय खोटं आहे का? नाही. म्हणजे 3 विषयावर ठरलं ते केलं तुम्ही मोकळे होता ना, काही आता लावून धरायची आता गरज नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही बी समाजासमोर खरी तुमची माहिती जायलाच पाहिजे, आमची खरी माहितीच गेली पाहिजे. 4 भीतीची आता तीच चर्चा आहे आणि समजा उदाहरणार्थ मीडियाच्या बांधवासमोर केली तरी तीच चर्चा आहे. उलट तुमचाच मेसेज चांगला जातो की समाजाच्या देण्याविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि तीच आहे जी त्या दिवशी ठरली ती विचारपूर्वक ठरवलेली, काटछाट करून ठरवलेली. मामा हे मान्य आहे का? भाऊ नव्हते त्या दिवशी, पण काटछाट करून ठरवलेलं आहे. त्या दिवशी खूप तज्ज्ञ पण होते, अभ्यासक होते. वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी चर्चा करा. आम्ही परत बी चर्चा करायला तयार आहे समाज म्हणून, कारण आम्हाला काढायचा तोडगा. पण आम्ही कुठे कमी आहे का सरकार म्हणून? नाही ना, आम्ही पहिल्यांदा इतकं सरकार काम केसेस सोडता बाकी सगळं वेगाने केलं. केसेस मात्र गुंतविला आम्हाला, कारण चिल्लर विषय असून बी त्यात शेवटी आम्हाला डाग लागला असतो. नाही लागला ना, तो डाग लागला. बीडमध्ये झालं ते आम्ही कुठं समर्थन केलं? पंच्या दिवशी म्हणलो. आज कालही संदीप क्षीरसागर म्हणले तर तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले. नाही, आम्ही बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ. देवेंद्रजी ते सांगितलं तर तसं असेल, पण नसेल त्यात दिसणार ते आले असतील पण मेलेच ना. आजचं माजलगावचं उदाहरण सांगू. एक माजलगावचं पोरं बाहेरच आहे, म्हणजे दुसरीकडे शिकायला. त्यांना आज घेणं देण्याचं आज त्यांच्या घरी गेले. म्हणजे हे सुरू आहे, बंद नाहीये. शहागडच्या बाबतीत तेच चालू आहे, आंतरवालीच्या बाबतीत बी तेच चालू आहे. आता नोटीस गेल्यात आम्हाला कालपासून. म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता, एक कोण लोक उचलता कोणा ते बघितलं मी त्यांना, त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेलं आम्ही, काय पण केलेलं ते ठरलेलं आहे. सर मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोललो नाही. तुमच्यात वेगळा माणूस बघितला होता आम्ही, आमच्याशी दागा फटका झाला सर. आम्ही आता धरून चाललेलो आहेत भाऊ, सगळेच अटक होणार आहेत, तुम्ही करणार आहेत, आम्ही धरून चाललो. त्याला नाविलाज आहे, परंतु आमच्याशी धोका झाला. आम्ही खूप नाही भाऊ, तुमच्या समोर नाही बोलायचं, कोणासमोर बोलायचं? समोर बोला, पण तसं नाही होणार, तसं नाही होणार. गुन्हे मागे घेऊ म्हणले तरी अटक केले माणसं, केले का नाही 3 विनाकारण. हा ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होत, विनाकारण 3 उचलून नेले असं झालं. म्हणजे तुम्हाला म्हणजे काय याच्यात बोलवतोय म्हणून नाही, आम्ही पहिल्यापासून याच्यात मोडत नाही की काय म्हणतात ना ते कचाट्यात आला न बोलायला लागला. त्यात मी मोडत नाही. मोडायचं असतं तर तुम्हाला कशाला म्हणलं असतं आम्ही की चर्चा करूयात किंवा बरोबर. बहुतेकदा आम्हाला फटका बसला. केशामध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण झाला, नाही झाला. आमचे लोक विनाकारण अटक केले. आमचे शेवटी समाजाला तो डाग लागलाच. एकदा सुरळीत उद्या होईल. आम्ही ते नाही म्हणलो होता कोणतं की जिथं घटना घडल्या त्याचं समर्थन आज केलं नाही, करत बी नाहीत ना आम्ही, करत बी नाही. पण आंतरवालीतल्या गुन्ह्यातले लोक अटक करायचे एक बी नाही. तुम्हीच म्हणलात बरं. तुमचं आपलं झालं, तुमचं मी बोललो त्यांना. काल आमच्या नोटीस गेल्यात लोकांना. तुम्ही काल बोलले का नाही? आज सकाळी नोटीस गेल्या लोकांना. याचा अर्थ काय होतो? सर 2 महिन्यापासून चालली, 2 महिने चालली. हे तुम्हालाही मान्य आहे. आणखी ना आम्हाला आमचं तुमच्याविषयी हे म्हणून याच्यावर म्हणत नाही मी. नसतं तुम्ही म्हणले तर ताबडतोब कागदपत्र देतो दोन्ही बी. पण आता इथं नाही काढत मी तो विषय. आणखी नाही आम्हाला वाटतंय की आहे तुमचं मन वेगळं, पण ते पत्र नाही आले दोन्ही पण. आणखी आज नोटीस गेल्यात लोकांना. आज काहीच कारण नाही त्यांना नोटीस द्यायचं. बरं ते त्यात नाहीत आणि अंतरवलीचा शब्द असा आहे की आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, कारण ते जवळपास 132 पेक्षा जास्त आहेत मारहाण करणारे आमच्या नजरेतली, आमचा FIR घ्या ना. तुम्ही आमच्यावर केला म्हणल्यावर आमचा तुमच्यावर घ्या ना. असं नाही का देशात की जनतेला भाऊ मारला समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात नाही, असं काही नाही. तसं काय नाही. चौकशी करा ना त्यांची, त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना. मग मारले काय म्हणतो 132 पेक्षा जास्त आहेत तर काय मला काय म्हणले, जाऊ द्या आता त्या विषय सोडून, त्यात तुम्ही पण होतात भाऊ, द्या सोडून की आपण ते सरसकट मागे घेऊन टाकू अंतरवाली. आतापर्यंत घेतलं 3 महिने झाले. काय चूक केली आम्ही? तुमचे शब्द डावल मोडायचे नाही मराठा समाजानं आणि आमचे एक माणूस उचलायचा. आज सगळ्या लोकांना नोटिसा गेल्यात. याचा अर्थ काय धरायचा? आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी? आम्हाला वाटतं एकीकडून भाऊ येणार, मामा येणार, आता हे मार्ग निघल आणि तुम्ही याच्या दिवशीच नेमके असे प्रकार होते. म्हणजे याचे अर्थ बी काय काढायचे? मला कल्पना ठीक आहे, करू काही कारण नसताना गेलं. अंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे? आता जे लोकच नाहीत त्यांच्या बद्दल का जायला पाहिजे?
त्या माजलगावचे लोक आता त्या प्रकाशदादा सोळंकी साहेबांनी बी त्या विधान भवनात सांगितलं की नाही येत, तरी लोक उचलणं सुरूच आहे. म्हणजे काय चाललंयच कळाय नाही आम्हाला. नाही ते तसं ठरलं की जे कॅमेऱ्यात आहे ते आमदारही बोलले कॅमेऱ्यात आहे त्यांना घ्या, बाकीच्या लोकांना ते काय व्हायला लागले, तुम्ही असले का ते हा होतं. हाऊसमध्ये सांगितलं त्यांनी त्याचं. नाही ते आता आमच्या लक्षात आलं भाऊ ते रेकॉर्डर आहे की आपण असं समजायचं बैठकीत ज्याविषयी तुम्ही असले की नाही म्हणता, आम्ही असले की हो म्हणता, असं झालेलं आहे ते त्याचं. मीडिया असले का तुम्ही हो म्हणता ऐकून घ्या, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करताय हे आता आमच्या लक्षात आलं. फक्त आम्हाला तुम्ही करताय तसं आम्हाला नाही करायचं. हो म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता, तुमचे अधिकारी सगळे हो म्हणतात, गेले की त्यांना जे करायचं तेच ते करतात. मग आम्हाला वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवावं. सरकार इतक्या स्पीडने पुढे गेलेलं आहे, अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे, असं त्याबद्दल तर नाकारलंच नाही आणि नाकारणार सुद्धा नाही. 54 लाख ज्या अर्थी नोंदी मिळाल्या त्या अर्थी कामच केले तेव्हाच मिळाल्या, हे नाकारत नाही. फक्त ठरलंय त्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे ठरलंय, तुम्हाला एखाद वेळेस जर त्यातली नसल माहिती तर जाऊ द्या, थोडाफार वेळ व्हायला, तुम्ही त्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा. मला होऊन जाईल झटपट. तिकडे आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच. आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली. याचा अर्थ तुमचा 24चा वेळ आम्ही कपात नाही केलेला, करणार सुद्धा नाही करणार, आम्ही करणार बी नाही. वेळेचा काही विषय नाही, पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेले तुम्ही बघता, त्याला काही आम्ही काही लपवतोय का, काम होत नाहीये, सरकार काहीतरी मागे म्हणजे फिरतंय शब्द, असा विषय नाही ना. आपल्याला मूळ मागणी आहे त्याच्यासाठी तर आमचं इतकं वेगाने काम चाललेलं. आम्ही इथं म्हणतोय फक्त की हे जे केसीच्या बाबत का फटका झाला, आरक्षणात होईल एवढं म्हणतो आम्ही. का होईल ते सांगतो की तुम्हीच ठरवलेलं आहे सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी. मला वाटतं त्या दिवशी सामंत साहेब होते, मामा होते, बच्चू भाऊ होते, त्याच्यामध्ये सावी साहेब होते, परत त्याच्यामध्ये हे होते धनंजय मुंडे साहेब होते, असे आणि काही सचिव पण होते, अधिकारी पण होते. सगळे समक्ष ते लिहून घेऊन चाललेले लेवल. मुख्यमंत्री साहेबांची ओळखी होती ते हे चिवटी साहेब. आता यांचं समोर ठरलं, आता आमचं काय राहिलं भाऊ, आमच्याकडे काय राहिलं. हा तुम्ही आलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरंच तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसात आला, परंतु आमच्याकडे काही राहिलंच नाही. आता ती बैठक 4 घंटे चालून लिहूनच घेतलेले खाडाखोड करून, ह्यो शब्द बसणार नाही. आणि तिथले तुमच्या सोबतचे जे होते ज्येष्ठ काय म्हणून त्यांना हा त्यांनी ते काटछाट करायचे शब्द, ते म्हणजे हे शब्द बसत नाही. साहेब बरोबर आहे, तुम्ही सुद्धा स्वतः त्या दिवशी होते. हो हा, ते काटछाट सुद्धा केली. हो बरोबर. मग आमचं म्हणणं तेच, फक्त आलात हे चर्चा चांगली. उलट चांगलं राज्यात मेसेज आहे, 2 महिन्यात कुणीच आलं नाही, तुम्ही किमान आलात, तुमच्या जवळ तुमचंच उत्तर आहे. बस एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण ते खूप काटछाट केलेलं आहे, तेच कायदा बनवणार आहेत. ते जे आलेले होते ना, यांनीच पहिलं आरक्षण दिलेलं आयोगानं. तेच लोक, त्यांचे इतकी काटछाट केलेली मी कधी बघितली नाही शब्दाची. मग आता हे आलात, ही वेगळा मेसेज जाईल राज्यात की आले, किमान समाजाशी चर्चा करतायत, 2 महिन्यात लक्ष दिलं नाही, त्याचं ऐकून ते बडबड करताय तिकडे. दिलं नाही असं नाही, आमचं काम चालूच आहे ना. आम्ही तर 1 मिनिट थांबलो नाही ना, 1 दिवस थांबलो, 8 दिवस काम चालूच आहे ना. शासन समाजाला माहितच नव्हतं कुठपर्यंत आलंय, किती लाख नोंदी मिळाल्या, मीडियावर येतंय, सगळं दिसतंय. शिंदे साहेबांचे अहवाल कुठे गेले, किती लोकांची छाननी केली, अधिकृत अहवाल नाही ना कोणचा नाही आला की इतक्या नोंदी सापडल्यात, हे काहीच नाही आलं भाऊ. की तुमच्या माध्यमातून आज राज्याला कमी कमी माहिती तरी मिळाली. तुम्हाला माहिती, सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही सांगते. आम्ही सांगणं म्हणजे काय होतं, शेवटी एक सामान्य माणूस सांगतो, पण आज तुम्ही आलात म्हणजे समाजाला की म्हणजे एवढं तरी माहिती झालं की इतक्या लाख नोंदी करायला लागले. मंत्रालयात ते सांगितलं, विधिमंडळाचे चीफने सांगितलं की इतक्या वेगाने काम चाललेलं सगळ्यांना माहिती नाही. एक अधिकृत अशी घोषणा जर झाली ना, इतक्या नोंदी सापडल्या, परिवाराला इतका फायदा होणार आहे, परिवाराला त्याचा अशा पद्धतीचा लाभ होणार आहे, म्हणजे हे एक समाजावरचं, समाजाच्या डोक्यात जाईल. सीएम साहेब बोलले अनेक वेळेला, समाजाच्या डोक्यात जाईल काय झालंय. सीएम साहेब बोलले अनेक वेळेला, काही ना तर समजा उदाहरणार्थ 54 लाख निघाल्या, माझं नाव या सगळं आहे, पण मला माहितच नाही. उदाहरणार्थ समाजाकडून एकदा तो डाटा सगळा राज्यभर माहीत झाला, किंवा गाव काही ग्रामीण भागातल्या काही कळत नाही सर. समजा त्यापेक्षा त्यापेक्षा जर असं झालं ना की राज्यातली इतक्या नोंदी मिळाल्या, हे तुमचं नाव आलेलं आहे,
ज्याला कळालंच नाही, कारण काही आमचा समाज खूपच अडाणी. बरोबर. मग काय केलं तर ते ग्रामपंचायतला म्हणा किंवा मग ते गावोगाव तुमचे अधिकारी जिथं तिथं ग्रामसेवक तलाठी की तुमचं आलेलं तुमचं पत्र काढून घ्या. किमान एक रोजच तो गावात असतो, नुसतं सांगायचं काम आहे फक्त ती, आणि तुमच्या परिवाराला हा फायदा होईल. मग ते आकडा होईल घेऊ मोठा की इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होईल, की आकडा मोठा होईल आणि तुमच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल. आणि याला जोडून जे काय ठरलंय त्या दिवशी कागदावरती त्यानुसार सरकारला मान्य आहे. सगळं समाज पूर्णचे पूर्ण काहीही होत नाही, काहीच होत नाही. पूर्ण समाज खुशी आहे सध्या ह्या नोंदी निघाल्यापासून. जे सत्य आहे ते फक्त काही जागेवर खूप जागेवर अन्याय होत गेला, केला गेला जाणून बुजून समानता शब्द वापरून दुई निर्माण करायची, पुढं हातपाय तोडीन टंगडे तोडीन असं काय बोलून हे करून समजा मग ते त्याच्यात जास्त ही होत गेली. शब्दाने शब्द वाटतो असतं बाकीचं सरकारनं नोंदीबाबत काम केलंय त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मराठवाड्यात काय जास्त मनुष्यबळ नव्हतं वाटतं. मराठवाड्यात नोंदीच नाही मिळाली. चालूच आहे ना, परत सांगितलं आपण करायला. हो, परत फॅमिली सांगितलं किंवा परत माणसं पाठवून परत करा म्हणून. त्या बाबतीत कुठेच आम्ही कमी नाही सरकार पुढे पडलेलं. अगदी सगळं मनुष्यबळ वगैरे सगळं आपण पूर्ण ताकद लावलेली तिथे. अधिकारी आहेत, मनुष्यबळ आहेत. शिंदेसाहेब स्वतः तुम्हाला माहिती आहे किती रात्रंदिवस काम करतात. नाही आता तुम्ही पण करा ना, पण हे जे ठरलं त्याच्यावर तुम्ही पण करा, पुढे व्हा, मागं राहू नका. खरंच नका राहू. सरकार पुढेच आहे म्हणूनच इतक्या वेगाने काम चाललंय. पहिल्यांदा इतक्या वेगाने काम चाललेलं आहे राज्यामध्ये. शिंदे साहेबाच्या मागं लागून करून घ्या तुम्ही. जोरात चाललंय. जरांगे पाटील साहेब सांगतात ना, त्यातलं जे दिलेलं काम आहे त्यांची जी अपेक्षा आहे की ते सरकारकडे यावं. हा पहिलं भाऊनी एक शब्द कोणचा महत्वाचा वापरला आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्याचा परिवाराला खूप फायदा होणार आहे. आता 18 तारखेला मग आपलं जे लिहिलेलं आहे आपण 18 तारखेला आता उत्तर देणार सीएम. आता 18ला सभेमध्ये उत्तर द्या ना साहेबांचा. 18ला आता या चर्चेला उत्तर देतील ना साहेब. आता इतके लोक तिथे बोलतायत किंवा रात्री 2-2 वाजेपर्यंत सभागृह चाललेलं फक्त या विषयावर. आपल्या 1-1 वाजेपर्यंत सभागृह चाललं रात्रीच्या. त्यामुळे उत्तर देणार सीएम साहेबाच्या विषयावर. सगळ्या गोष्टी समोर दिल्यात ना, दिला कळेल. ते तर ठीकच आहे, पण तुम्हाला बी ज्याची चर्चा होती काही मीडियाच्या बांधवातून मिळाली असेल, पण काही मिळाली नसेल लिखित, तर चिवटे साहेबाकडे, मामाकडे, यांच्याकडे सगळ्याकडे ते लिहिलेलं सगळ्यांकडे. थोडं त्याच्यावर जर झालं ना तर हे 18ला खूप सोपं जाईल आणि 24 उजाडणार बी नाही. एकदम ते रितसर आहे, म्हणजे कायद्यानं केलेलं आहे. आम्हाला नाही कळालं असं ग्राह्य धरू, पण तुम्हीच ते लोक तसे पाठवले होते की त्याच्यापेक्षा राज्यात कुणी मोठं नाही, त्याचा अर्थ असा होता. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बरं, अभ्यासाच्या बाबतीत. तर मग त्याच हिशोबाने मामा घेतलेले आहेत का नाही शब्द, ते त्या शब्दावर करा एवढंच म्हणणं आहे आमचं. काहीच म्हणणं नाही, आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला. बस तेवढीच आमची एवढी इच्छा व्यक्त करा, आल्यासरशी पूर्ण करा. तुम्ही आल्यासरशी तेवढं काम करून जा. दुसरी वेळेस संधी समाजाला काही घेणं नाही, समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि समाज कुणी दिलं तरी डोकरच घेऊन नाचणार, विधून मागं बी नाचल्याला. तो शब्द आहे आमचा मराठा समाजाचा तुम्हाला. पण त्या दिवशी जे ठरलं ते लिखित आहे, बस तेवढंच घडून आणा. काही अवघड नाही, ते सोपं आहे. आणि तुम्हीच केलंय, आम्ही नाही केला. आमचे काय त्याच्यात असलं तर मग बोला, मग आम्ही आणखी 1 इंच भर मागं सरकू. मामा मान्य आहे का? बरोबर. तर त्या लिहिल्याप्रमाणे काय कमी आहे, आपल्याला काय वाटतं काय कमी नाही? आता तुम्ही त्याच्यावर चर्चाच करा, त्याच्यावरती चर्चा करा. काम करतोय, इतक्या स्पीडने काम चाललंय आणि एकदम खूप पुढे गेलो आपण. आता मग आम्ही काय म्हणून नाहीत ना त्याच्यात. आहे ना, तर थोडा पुढे मागे थोडसा 24 धरून ठेवले, त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना. आम्ही उद्या चर्चा करतो. आमचे तेच म्हणणं आहे की एकदम असं आम्ही उद्या चर्चा करू. शेवटी आमचा काही प्रामाणिकपणा दिसत नाही तुम्हाला सरकारचा, की आम्ही उद्या चर्चा आमचा वेळ काढूपणा चाललाय असं नाही ना. बघा मी तर हा म्हणलो असतो डायरेक्ट, मी जे बोललो ते केशबद्दल बोललो. मी कुठं आकाशच व्यक्त करायचं याच्यात नाही बहुमुडत आम्ही सुद्धा कुठंतरी. हा बघ, आम्ही तुमच्याशी भांडतो म्हणजे काय देणार आहे तुम्ही, तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार म्हणून भांडतो ना. त्याच्यात काय शत्रुत्व नाही आमचं कोणाशी. आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कसं काय? फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात तेवढं नाही गुतवलं म्हणजे बरोबर होईल. तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या, आता आपला मुख्य मागणीकडे लक्ष द्या तुम्ही. आता की आपल्याला कसं त्यात आम्ही सांगितलं त्याच्यात समाधानीचे खऱ्यानं खूप नोंदी सापडल्या, त्यात काही अडचण नाही. फक्त आपण लिखित ठरल्याप्रमाणे जर झालं आणि तुम्ही म्हणतात त्याबद्दल आम्ही उद्या चर्चा करतो. आता आल्यावरच असे मार्ग निघतील ना, नाही आलं म्हणून काय वाटतं की चला आपल्याला 100% दगा फटका होणारे आपल्या याच्यावर आपण ठाम राहूया.
नाही आता बैठकीत हेच बोलणार आपण त्यांचं म्हणायचं लिहिलेलं ते करा ते दुसरं काय अजून बैठक लावून ते काय तुम्हीच करणार? केलंय भाऊ, हो 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 आम्ही नाही केलं. याच्यात सगळं आहे याच्यात सगळं आहे मी ते सगळं आणलं त्यांना वाचायला वेळ लागेल तो त्याच्यात. मी वाचेल ना, मी 100% आज रात्रीच वाचणार आहे पूर्ण बघून घ्या ना. पूर्ण वाचेल. कारण मला उद्या समय येते, उद्या बैठकीत काम आली. बैठकीत काम आली. उद्या राज्याची बैठक ठराविक लोकांचीच बोलवलेली आम्ही, परंतु ते गरजेचं होतं म्हणून बोलवली. आम्ही सरकारचा शब्द मामा मोडलेला नाही, आम्ही काही मोडलेला नाही. जेवढा वेळ मागन तेवढा आम्ही देत राहिलो. हा ताणीला मात्र हे मान्य केलं ना, मग ताणल्याशिवाय ते वेळ तिथपर्यंत येत नाही. साहजिक. पण नाही ऐकलं असं नाही गेलं. आणि हट्ट हे समाजाच्या लेकरासाठी हट्ट आहे. म्हणजे काय आमचा असा बी नाही की सरकारला विठीस धरण्यासाठी. आज जर तोच हट्ट धरला नसता 54 लाख नोंदी समाजाला मिळाल्याच नसते. तोच हट्ट नसता धरला आज त्या लोकांना मिळाल्या नसतं. आज कोणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकर गेली त्या आरक्षणामुळे. स्वतः आरक्षणाचा भाग भाकरीचा भाग वेगळा आहे अजून आता नंतरचा. हा, ते म्हणजे आता तो अजून चर्चेचा विषय होऊ शकतो. जाऊ दे आपल्या त्याच्याकडे पण आपल्याला आरक्षण पाहिजे एवढं नक्की आहे. नाही ते तर सरकार देणार आहे ना, आम्ही घेणार आहे. आम्ही पण घेणार आम्ही आहे. दिलंही होतं आधी, पण आता मी सांगतो आपल्याला राजकारणाचं बोलायचं नाही. ते दिलेलं होतं सुप्रीम कोर्टात थोडंसं आपण जोर लावला तर ते होऊन गेलं कमी पडलं ठीक आहे. पण आता योग म्हणा तो खराब होता की त्यावेळेला ते टिकलं नाही तुमचंही नामचं. पण आता पुन्हा क्युरेटिव्हच्या माध्यमातून आपण तीच आपण मूग पुढे दिलेली आहे. तर तुम्ही बघताय त्यांनी असेप्ट केलेलं आहे. एक विंडो खुली आहे, त्या ऐकतीलच. आणि मी तुम्हाला सांगितलं बाकी गोष्टी काही बोलत नाही, बाकी गोष्टी काही मी इथे बोलू शकत नाही. पण ठीक आहे ना, मार्ग निघणार आहे 100%. वाटत नाही तिथपर्यंत जायची गरज पडेल. क्युरिटी पर्यंत इथेच होईल. फक्त दोन्ही ऑप्शन सांगितले मी तुम्हाला. एक कागदावर चाललं तर मागासवर्गीय आहे काही आणि गरज आपल्याला नाही. विधानसभेचं स्पेशल सत्र घेऊन आपण 2 दिवसात मंजूर करणार आहोत. मागासवर्गीयचा रिपोर्ट आला त्याला काही अडचण नाही तशी. ते ठरलेलं आहे. दोन्ही विंडो आपल्याकडे उघड्या आहेत. शिंदे नाही आता आपलं तोच चर्चा काल मी तो जो रात्री नागपूरला 1 तास आम्ही दोघं होतो. बच्चू पण होतो. बरोबर. नाही तिघच बसलो होतो. आमच्या घरी बसलो 1 तास. त्यात काहीच दुमत नाही की ते 100% होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही शंका मावू नका. तर ते मुंबई येणं वगैरे हे आमच्याकडे काय होईल आपल्या हातात काही राहत नाही नंतर. आणि एवढं मोठं झालं की मग ते कुठल्याकडे भरकटून जाईल. मग हे हातात आलेलं आहे ते समाज शांत आहे. मी ज्या दिवस आखलेला त्या ते साखलेला आहे समाज. आता फक्त आकडा मोठा आहे एवढाच आहे. आणि आपण काय लपवून ठेवलेलं नाही. आई संख्या येणारी खूपच. पण नाही शक्यतो काय होतंय यांचं शेफुडीत येतो भाऊ. आता माणूस मान्य करत नाही यांची शेफुडीत येते एकामेकाच्या. ते आमच्या आंदोलनात लागतो मराठ्याच्या. झालं दुसऱ्यांनी केलं मग तसं इतका नाही होणार. असंच आहे ना. मग मार्च आपल्याकडे कोणी व्हायचं समाज शांत आहे. समाजाला आरक्षण पाहिजे आणि घ्यायची वाटती एवढंच आहे. ते हे बघा भाऊ, आम्ही पुन्हा तेच सांगतो तुम्हाला. पुन्हा तेच सांगतो की त्याप्रमाणे होतंय झालंय. एकदम सोपं आहे. आम्ही उद्याच्या बैठकीतही ही चर्चा घेतो तुमच्याशी. तुम्ही सांगितलेली पूर्ण माहिती समाजापुढे आम्ही उद्या सकाळी ठेवणार. कारण उद्या 9 ते 3-4 बैठक 4 वाजेपर्यंत ती लगातार खूप मोठी. त्यामुळं तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही समाजापुढे ठेवतोय. आणि तुम्ही वापरलेले शब्दही चांगले आहेत ते की नोंदी मिळाल्या परिवाराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. नुसतं लोकांना नाही होते एवढं, त्याच्या परिवारचे 4 जणांना. हा पण आणि आपण जे ठरवलंय की ते कागदाप्रमाणे त्याच्यावर एकदा तुम्ही नजर मारा. ते सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे झालं तर क्युरिटी मध्ये सुद्धा जायची गरज. म्हणजे म्हणत नाही का जाऊ नका. हा ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे पण आहे आणि दोन्ही ऑप्शन आहेत. आयोगाच्या माध्यमातून लगेच महिनाभरात सेशन घेऊन लगेच त्याला म्हणलं पडतं. तोही मार्ग सोपा आहे. आता बघा तुम्ही अण्णा हजारे साहेबांचं बघा तुम्ही. काल ते इतके खुश आहेत, इतके फोन द्यायचे. शेवटी त्याचं लोकायुक्ताचं आपण केलं ना काल. शेवटी सांगितलं समजा थोडा लेट झालं त्यांचंही. 10-12-15 लढा होता त्यांचा लोकपालाचा लोकायुक्ताचा. केंद्रामध्ये तेही झालं. लोकायुक्ताचं यासाठी होत नव्हतं की विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती. आता मेजॉरिटी झालेली आहे. मागच्या वेळेला आम्ही विधानसभेत मेजॉरिटी होतं त्यावेळेला करून घेतलं होतं. देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री मधल्या काळात ते मग यांनी ते टाळलं. पण आता अण्णांचा आग्रह इतका होता की शेवटी आम्ही काल मंजूर करून घेतलं. झालं की नाही. आयोगाचं काम सुरू झालंय का? आयोगाचं काम सुरू झालंय का आपल्या आपण सुरूच आहे ना. आपल्या आयोगाचं काम तर फुल फेसमध्ये चालू आहे. असं नाही ना. तुमच्यापेक्षा जास्त एवढं लक्षात ठेवा.
बरं. एवढं शब्द तुम्ही ऐकून घ्या. उद्या तुम्ही चर्चा करा. हा, उद्या बैठकीत चर्चाच आहे, त्यासाठी ठेवली मी. तुम्ही जसं म्हणता की आमचं ऐकलं पण बाकी दुसरे 200-500 रुपये दुसरे येऊन काही करत बसले की कुठे करता फरक आणि ते झालेलं काम अजून ते लांब नाही पडायचं, उगाच कुठेतरी भडकटायचा विषय म्हणजे ते बदनामी व्हायची. असं होतं काम. तसं बीडला झालं की तिथे मला कोण पडला तुम्ही म्हणता दुसरे असेल पण घरचाळच करत त्या बाळांना बाहेरून कसं काढलं ते वाचले कसे तरी असं मलाच घ्यायचं बाकी ठीक आहे. नाही, मी आतापर्यंत चुकीचा निर्णय घेतलाही नाही आणि चुकीचं होऊ पण दिलं आणि मी थांबवण्यासाठी आता मी रात्रंदिवस भाऊ काय सांगितलं लोकांना शांततेत जावं. म्हणजे आता तुम्ही इथं आलात म्हणून नुसतं बिहार नका म्हणून बरं का. काय होईल मग त्यांनी यांनी सुरुवातीला विनाकारण आंबडले येऊन त्यांनी एकाचं 2 केल्यामुळे हे पांगत गेलं. तरी मी शांततेचं आवाहन केलं. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा, कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊच आहे. गाव खेड्यात आपल्याला कोण येणार आहे भाऊ आमच्यामध्ये. लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाच्या लग्नात वाढायला जावं लागतं. कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोठीत जायला लागतं. आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसात जर कोण नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचे शेजारच आम्ही ओबीसी बांधवून मराठा बांधव एकमेकाला उचलायला तुझा शिन बाबा एक दिवस बोंबलून. म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय, उत्तर मी फक्त त्याला देतोय, हे मान्य करणार मी एकट्याला, पण समाजाला नाही. तो समाजच होरगडीतोय पुरा. घ्या काठ्यान घ्या कुरडीन कसं, हे बरोबर नाहीये. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाहीये. आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं, एखाद्याच वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले. तुमच्यासारख्या एवढ्या उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रगल्भातच लक्षात येते लगेच तुमची काय. शब्दाने शब्द वाढतो ते बंदच करू. नाही, आम्ही केलंच ते बंद. आम्ही त्यांचं नाव घेत नाहीत आता 4-5 दिवसापासून. कारण आज धनगर बांधवून आम्ही सुद्धा बांधायला बांधव राज्यभर, घराला घर आहेत आमची. एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकामेकाचे तर अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधव मराठ्यांचं इतकं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वंजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचं तर चावी घराची त्याचं ठेवून जाते शाळेतल्या पोराची. एवढा विश्वास आत्ताच आहे घराची. इतक्या वर्षाचा आपल्या आहे तर सगळी त्याच्याकडे आंदोलनामुळे कधीच म्हणत नाही की हा धनगर बांधव याचं कसं ठेवू किंवा धनगर बांधव कधीच म्हणत की मराठी ते चावी कशी. आरक्षणाचा विषय ज्याचा आहे, धनगर मागतील त्यांचं, कोळी मागतील त्यांचं, त्यांचं तर भाऊ वेगळंच आहे ना. ते ठीक आहे, आपापला मागेल सगळे. आम्ही कुठं नाही म्हणतो त्यांना, आमचा तर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे समाजात होतच कामा नाही आपल्या. नाही होऊच देणार नाहीत आम्ही. आमचा शब्द आहे तुम्हाला. आम्ही तर ग्रामीण भागात तर होऊच देत नाहीत एकमेकात. फक्त हे आमचं एवढंच म्हणणं असतं दुखणं की एनटीला आणि व्हीजेनटीला आमचा धक्काच लागत नाही, धनगर बांधवाला आणि वंजारी बांधवाला. तरी ऐकून कशाला उगाच ओबीसीला पण करावं. सामान्य आमचं एवढंच विनंती. धनगर कोळी हेच नाही, पण आपण ओबीसीला धक्का न लावताच करतोय. आपण हे नाही लागतच नाही ना. आमच्या नोंदीत मिळालं तर धक्का कसं लागेल. असं नाहीये किंवा आपण कोणाचं काढून कोणाला देतोय. असं जमीन मिळाली इथं भाऊ म्हणल्यावर तिथं देणार तुम्ही आम्हाला. बरोबर. नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही. ऑलरेडीच आम्ही तिथे. हा, आम्हाला नोंदी नाहीत आणि मग मग ठीक आहे आमच्या नोंदीच मिळाल्या. मूळ मागणी तीच होती ना. हो, लागतच नाही ना. आम्ही तिथंच येतं कसा धक्का लागेल. आम्ही ओबीसी कसा ओबीसी धक्का लागेल. आणि हे तुम्ही सिद्ध केलंय आता की नोंदी मिळाल्यामुळे. हे जर सरकारनं काम केलं नसतं तर आम्ही ओबीसी आहेत का नाही याचा सुद्धा मिळा नसता लागला. नोंदी आहेत का नाही मग आपल्या याच्यामुळे ते यश आहे मोठं. खरं आहे. नाही तर कोण एवढं तपासायला गेलं असतं. एवढे वार लेवलवर सगळे अधिकारी लावून रात्रंदिवस कोण तपासला नाही. आणि मिळाले पण नसते. 70 वर्षात मिळाले तर त्याच्या आधीचे पुरावे मिळालेत. हे लावून धरलंय. समाजाने एक मोठा उठाव केला म्हणून कुठेतरी सरकारने याच्यात नेमणूक केली, समिती झाली, समाजाचंच कल्याण झालं. त्याच्याबद्दल समाज सुद्धा समाधानी नाही असं नाही. फक्त आता शेवटचं एवढंच म्हणणं आलाच तुम्ही योगायोगानं आमच्या नशिबानं म्हणूयात. ही नवीन शब्द परत तुम्हाला मागच्या वेळेस केला होता. हो नाही हे बघा, नशीब पलटवण्यासाठी कुणीतरी नशीब घडवायलाच यायला लागतो तरच ते घडतं. योगायोगानं जर समिती आता नोंदी मिळाल्यातच फक्त कागदाप्रमाणे आपल्या ठरल्याप्रमाणे करा. सगळं सुटसुटीत होतं. क्युरिटीची सुद्धा गरज नाही लागणार. क्युरिटी पिटिशन सुद्धा बस नाही. समाजाचं कल्याण झालं. ते झालं तर ते अजून सगळं मग तुम्हाला ते 2 दिवस शोधायची गरज राहते. तुम्हाला सांग ते झालं तर मग काय मागे आपण सगळ्यांनाच मिळालं होतं. समाजाला दिलं होतं पूर्ण. आपण मग त्याच्यामध्ये कोणी सुटलेला नव्हता. दुसरं आपण मागासवर्गीय आहेत म्हणून आपण ते करतोय आता. त्याच्यामध्ये आपण तेच करतो. सगळं समाजाचं म्हणतो आपण. सगळा समाज येणार त्याच्यामध्ये. मागासवर्गीय म्हणून आता परत आपण विधानसभेच्या 7 दिवसात आहोत. दोन्ही ऑप्शन आपल्याकडे एकदम क्लिअर आहेत, क्रिस्टल क्लिअर आहे. त्याच्यामुळे ते सुटणार पण असं नाहीये. ते होणारच नाही. असं नाहीये.
उद्या चर्चा करून घ्या. हा आम्ही ते करतो, फक्त तुम्ही रात्रीतून ते वाचा. ते वाचतो आम्ही, काही अडचण ते वाच. लक्षात आहे आमच्या. हा ना, मग त्याप्रमाणे केलं की संपला. समाजाचं म्हणणंच काही नाही, मग काय म्हणून नाही. किती काम झालंय ना ते सर्व घेऊन मामालाही माहितीये, तुम्ही भाऊला पण दाखवा लिहिलेलं. मी नव्हतो त्या दिवशी. हा, होतं. लिहिलेलं पण दाखवा. त्याप्रमाणे आपलं झालं. एवढं आता काय शब्दच नाही आहेत आमच्याकडे, इतकं हे होत आहे. बरं. कारण ते त्यांनीच ते इतके उच्च दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांनीच ते शब्द घेतलेले. बस कशाचीच आवश्यकता नाही समाजाला. बस समाजाला एवढ्याच वेळेस एवढं द्या. त्या हेड खाली केली. नाही, मी रात्री वाचतोय, सविस्तर सगळं वाचतोय मी. 100% सगळं वाचणार, कारण उद्या बैठक आहे म्हणल्यास नंतर मला हे आज वाचणच आहे. आपण सगळ्या त्यात बाकी सगळ्या काय योजना केलेल्या आहेत, किती मदत केली, किती आपण 1000 कोटीची मदत केली, सगळ्यांना स्कॉलरशिप असेल, हॉस्टेलच्या बाबतीमध्ये असेल, शिष्यवृत्तीच्या बाबतीत असेल, सगळं त्याच्यामध्ये सगळं आहे. बाहेर किती पटली मुलं, इथे किती केलेत, कर्ज किती मुलांना दिलं तरुणांना. आपण 5,500 कोटी रुपये कर्ज दिलं आपण बिना व्याजी आहे त्याच्यामध्ये. असं नाही आपण आपलं चार्जशीट झालंय कसं? पॅरलल ह्या सगळ्या योजना चालवतोच आहे आपण. 299 खाली चार्जशीट टाकायला पाहिजे होतं आतापर्यंत. ते करू त्यात नाव मी लिहिणार. करतो. पण चार्जशीटचा लय मोठा विषय ना. नाही करतो. काय जरी 299 खाली करता येते ते लगेच. काही अडचण नाही त्याला, करून देतो. ते लांब तर ठुलंय. नाही नाही नाही, तेवढं नाव टाकायचे नाही त्यात. पुढचे लाभ जे आहे तेच करून संपून टाकू शकतो. बोल तेवढं आपलं ते दाखवा. बघतो ना मी, बघतो. ते त्याच्यात बारकाईत लक्ष घालते. हो, त्यांना जवळजवळ सगळं त्याप्रमाणे त्यांच्या लक्षात येऊन जाईल ते की हे बसतंय म्हणून. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं ना तर ते सीएम साहेबाला, DCM साहेबाला सांगतील की हे असं बसतंय. कारण हे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच लिहिलेलं आहे. त्याच्यावर खूप मोठी टीम काम करते, मला सांगायची गरजच नाहीये. हे वॉर लेवलवर चालायचं, युद्धपातळीवर चालणार राष्ट्रवादी, असं नाहीये. सल्लागार म्हणलं. हो. टीमच लागली त्यावर कामाला सगळे, असं नाही. खूप गांभीर्याने करतोय आम्ही. असं काही समजा कारण नाही की आम्ही एकदम लाईटली घेतलंय का चाललं नाही, असं नाहीये. राज्यभर काम चाललंय सगळं. उद्या बोलून घ्या तुम्ही समोरीने थोडं. ठीक. तुम्ही अस्वस्थ करा आमच्यावरती किंवा होतंय आपलं काम. आता मी तुम्हाला सांगितलं हा, मी हे बी वाचतो ना, हे वाचून आणखीन घ्या. हे पण वाचतो. हे वाचून. आधी जर म्हणलं होतंय तर समाज लय मोठा आहे. आता भाऊ. समाज मोठा तुम्हाला आहे. माहिती आहे, समाजाला तुम्हाला फसवणं मी तुम्हाला याच्यामध्ये काही 2 दिवस नाही, 1 दिवस लेट झालं ते ठीक समाजासाठी, पण डायरेक्ट धोका. शासन कुठे काही धोका करते का कमी असं मला वाटतंय का? मला नाही, हे सगळं वाचून घेतो मी. नाही, ते वाचायचं नाही, म्हणजे त्या आपण नोंदीच्या आता बाबत नाही. तुम्हाला जे दिसत आहे चित्र ज्या वेगाने काम नोंदीच्या चाललेलं आहे, बाबत चांगलं काम मग केलंय. एक मराठवाड्यातले काही जिल्हे सोडतात, सगळीकडे सापडल्यात. नाही, ते काही सुरू केलं. ते पुन्हा महाराष्ट्रातले सुरू केलं. तालुके फक्त असे ते आहेत पुन्हा सुरू की ते नायगाव सारखे, नांदेडचे, ते बरेचसे काही तालुके असे आहेत की तिथं रेकॉर्ड असून बी निरंक सरकारला अहवाल दिला. कानावर समोर आता अचानक ध्यानात आलं म्हणून सांगतो. ते पुन्हा check निरंक करून असून दिला, त्याच्यानंतर खाजगी लोकांनी नेले कुठे असेल असं अधिकाऱ्यांना परत घेऊन, चेक तर करून सापडले. म्हणजे काही काही अधिकारी सुद्धा मुद्दाम होऊन असून सुद्धा नाही म्हणून लिहून आता पाठवले. दोन्हीकडून आरोप होत आहेत. काही म्हणतात ते हाताने लावून घेत आहेत, काही म्हणतात नाही, दिसत नाहीये. हातातल्याला आपण आम्हाला काय केलं? दोन्हीकडूनच आम्हाला कोणतीच आपण सॉफ्टवेअर केलं होतं हाताच्या. हा. इथंच आले होते विखे पाटील साहेब, हा. त्यांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या. ते सॉफ्टवेअर ओढून टाकीत म्हणजे आमच्यासाठी आमचा तोटा करतो का मग आम्हीच लावून बघितलं त्याला काही याला. जर तसं चुकीचं असेल तर ते सॉफ्टवेअर धरतच नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही कलेक्टर महोदयांची बैठक घेतून ते सॉफ्टवेअरच देऊन टाकतो. बरोबर. घेतलं नाही आणि दिलं नाही. म्हणजे ते आहेत तरी खोटे कशावर मग ही करायची. कारण मोडी लिपी लिहाताच येत नाही, खोटी लिहावं कशी. मोडी लिपी लिहायचं त्याच्यावर अनुस्वार बी नाही, मात्रा नाही, काना नाही, ते कसं लिहायचंच कसं खोटं लिहायला. खोटं हा मराठीत लिहू शकतो आपण, नाही, ते तसं नीट होऊ शकत. हा ते कसं लिहायचं, ते लिहायचंच कसं. तुम्ही जर ते असून देत नाही तसं नाही त्यावर लिहून देतात, दोन्हीकडे जाऊन चाललेले आहेत. ते लिहायचंच येत नाही. तसं नाही, करता येत नाही, नाही, काय तसं आता करता येत नाही. ते रोष असणं बोलणं ते वेगळं. आम्ही रोष बी करतो आणि मराठा समाज तुमच्या शब्दाचा सन्मान बी करतो. त्यांचं तसं नाही. कशातच समानता पाहिजे त्यांना, पण आरक्षणात नाही पाहिजे फक्त. हा, त्यांना आरक्षणात नकोय, बाकी समानता लागती, सारथीत लागती, महामंडळात खाली घ्यायला जमतात त्यांना, ते बाकी सगळं जमतं. ठीक आहे, जाऊ दे तुम्ही शांत. आपल्याला आपलं पण आरक्षणात समानता नको म्हणते ते. आरक्षणात समानता नाही, इकडे समानता ना, सारथी सारखंच सगळं पाहिजे. घ्या ना,
आम्हाला तेवढी एकच आहे, आम्ही कुठं नाही म्हणलो कधी समाज- भाऊ आम्ही कोणत्या समाजाला म्हणलो देऊ समाजात नका भाऊ. गरीब माणसं आहेत, सगळ्या समाज आर्थिकदृष्ट्या पण आमचं म्हणणं दाखवा बरं, एखादा अर्ज दाखवा की ओबीसी बांधवांना त्याला देऊ हे देऊ नका, एक अर्ज द्या. नाही ना, तुम्ही डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सारथी प्रमाणच आम्हाला द्या, समानता पाहिजे तिथं. मग आरक्षणात समानता करणं भाऊ, आमच्या तर नोंदी मिळाल्या, म्हण ना तोंडानं म्हण की ह्या नोंदी मिळाल्यात ना, ह्या मराठ्यांना देऊन टाका बरं. तिथं नको समानता भाऊ, का बरं भाऊ? छोटे टप्पे भूमिका कमवून केशी काढून घ्यायचं होय, सरकारकडून गोड गोड बोलू आणि परत सरकारवर उलटायचं होय. सगळं उलटलेलं आहे भाऊ. तू आम्ही सामान्य लोक आहेत, सामान्य पोर आहेत, आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू. मला तुम्हाला बळच दिलेलं आहे ते, काहीतरी कांगडे घुंगडे रचून आहे भाऊ. एवढ्या मोठ्या उच्च दारिद्र्य 35 वर्ष अनुभव घेतला म्हणायचं आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं भाऊ, हे चांगलं नाहीये, हे चांगलं नाहीये शब्दप्रयोग. तो त्यांच्या तोंडात तो शब्द प्रयोगच शोभत नाही. महापुरुषांच्या कुठं जाती काढणं, हे प्रयोगाने याने दूषित वातावरण होते. तुम्ही उलट थंड करा. आता तुम्ही जर थांबल्यावर दोन्हीकडून थांबवा, आता काही नको. मी अजितदादा म्हणले ना, ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली बोलू नये. आपण 17 दिवस बोललोच नाही त्यावेळेस. त्यावेळेच सांगतो, तिथून आंबडला आले, 17 दिवस बोललो नाही. आंबडले मग काही टोकराची गरज होती मग जे आंबडला दिलं उघडून मग आम्ही कसं काय बसतो? तुम्ही कम वाटत होता म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रिपद दिलं, याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं, जनतेचे काम करायसाठी दिलं. तुमच्याकडे आज पालकत्व आहे. जोपर्यंत तुम्ही संविधानाच्या पदावर बसला तो राज्याचं पालक होतो तुमच्याकडे. तुम्हाला एखादा पालक बोलला बी पालकत्व, लेकरू ते पालकत्व तुमच्याकडे म्हणल्याच्या नंतर पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडंसं सहन करून पुढं चालणंच आहे. आम्ही बोललोच नाही, आता थांबलो होतो ना आम्ही. मग काय गरज आहे का उकरून काढायचे? तिथं पुढं काय उकरून काढलं ते तर विचारूच नका. त्या हिंगोलीला तसंच, मग तर तिथं तो कोरडी कोयतेच आले. ठीक आहे, म्हणजे हे चांगलं नाहीये, हे चांगलं नाही, हे सरकारच्या हिताचं नाहीये. ते बोलणं म्हणजे तुम्हाला हे डॅमेज होऊ नये, तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज होऊ नये. मग समाजात रोज जातो, फडणवीस साहेब बोलत नाही याचा अर्थ फडणवीस साहेब सांगते काय, शिंदे साहेब बोलत नाही याचा शिंदे साहेब सांगते काय, पवार साहेब बोलत नाही याचा अर्थ अजितदादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात का काय? सरळ अर्थ होतो. मग म्हणजे समाजात, सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही. एक तर इकडून सरकार काम करतं, नोंदी सापडायला लागले, इकडून हे याचा असा दान काय, इकडून आमचे धरले, त्यांचे हॉटेल चालणारे कुठे? पण तरी आपलं काम चाललंय ना व्यवस्थित, सरकारचं काम चाललंय ना व्यवस्थित. नाही ते तर आम्ही हा म्हणलो नाही, यांच्या समोरच नाही, 4 भिंतीत असतो तरी तेच म्हणलं असतो. आणि इथं म्हणलं तरी चाललंय. नोंदी मिळाल्यात, फक्त नोंदी मिळाल्यात याच्यात मात्र आम्हाला 100% मराठा समाजाचा उत्साह आहे की 54 लाख नोंदी मिळाल्यात. फक्त जे कागदावर ठरलंय ते मात्र तुमच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं, आम्ही नाही. परवा विधानसभेत उत्तर देतील सीएम साहेब, स्वतः सगळ्या चर्चेला उत्तर देतील, त्यावेळेला अनेक गोष्टी स्पष्ट होतील. अजून समोर 18 तारखेला उत्तर आहे त्यांचं, त्याला ठीक आहे. आम्ही 18 पर्यंत उद्याच्या चर्चा करतो. काय मग 3 दिवस चर्चा सुरू आहे ना पूर्ण विधानसभेला, पूर्ण 18ला आम्ही उद्या समाजात सांगू की आपल्या आरक्षणाच्या विषयीची जी भूमिका आहे, भाऊनी जी सांगितली ती आम्ही उद्याच्याला समाजात सांगतो की 18ला मुख्यमंत्री साहेब जे काय कागदावरती आपल्या त्यावर चर्चा होणार आहे. कागदाविषयी फक्त सीएम साहेबाची तरी तुम्ही आज चर्चा करा, म्हणजे 18ला येईल पुन्हा ती येणार तर असेलच, परंतु आणखी तुम्ही त्याला सांगितल्यामुळं तो विषय त्यांना समजून सांगितल्यामुळं ते त्याच्यावरती करते. आम्ही उद्याच्या बैठकीत घेऊन टाकतो की 18ला सीएम साहेब या विषयावर सविस्तर सांगणार आहे. जेवढी चर्चा झाली सगळ्यांनी आपली मतं मांडली, तुम्ही तर ऐकलं असेल ते सगळं, सगळे आमदार बोलले, रात्री 2-2 वाजेपर्यंत सगळं कामकाज चाललं सभागृहात तेवढे. नाही तेही बघतोय आम्ही. सीएम साहेब उत्तर देताना जे काही काम केलं आपण समितीने, नाही शिंदे साहेबांनी एक मात्र ते बोलल्यामुळं राज्यात चांगला संदेश गेला. माझ्या आठवणीत नव्हतं ते आता, पण आता आलं की जे प्रश्न विचारला होता की ते उपोषण सोडताना जे ठरलेले त्याप्रमाणे तुम्ही शब्द दिला की त्यांनी होय हे खरं आहे म्हणल्यामुळं एक त्या दिवसापासून समाजात एक असा चांगला मेसेज गेलाय की खरं बोलतायत, होय हे खरं आहे. सरकारची इच्छा प्रामाणिक आहे अतिशय. मी तुम्हाला सांगतो का आम्हाला तुम्हाला काही न देऊन का तुमच्या हक्काचं सोडून आम्हाला काही येत नाही. नियमाने जे आहे ते नियमानुसार काही अडचण नाहीये, फक्त एवढंच त्या कागदाप्रमाणे
हा तुम्हालाही माहिती आहे सर कागदाप्रमाणे शिंदे साहेबांचं रात्र दिवस हेच काम चालू आहे सध्या का मग दुसरं काय सरकारला माहिती आहे. नाही समाज खुश आहे आम्ही पुन्हा पुन्हा तेच शब्द वापरतो उत्साही समाज की 54 लाख नोंदी मिळाल्या फक्त आता ते आता कागदाप्रमाणे होणं गरजेचं आहे भाऊ जे कागदावर लिहिलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेलं वेगळा परंतु अधिकाऱ्यांनी जे दिलं पूर्ण काटछाट आणि कायद्याच्या चौकटीत बसतंय का तरच लिहिलेलं आहे साहेब बरोबर आहे की नाही हे मान्य आहे का नाही भाऊ मामा हा मामा बरोबर आहे की नाही हे बदललेले शब्द कारण जे आम्ही शब्द सांगितले ते म्हणजे ते नाही बसणार आम्ही घेऊ लिहितो त्यामुळे त्याप्रमाणे नोंदी प्लस ते शब्द बस समाजाचं कल्याण झाला ना मग समाजाला तेवढंच पाहिजे काय नाही पाहिजे आम्हाला समाजाला काय नाही काही तालुके राहिले वगैरे तेही होत राहील फक्त विषयी आणला मी आता की काय म्हणतात ना चर्चा ही चांगली म्हणून नोंदी तर मिळाल्या फक्त त्याच्यात अनुस्वार सुद्धा त्यांनी हुकू दिलेला नाही कायद्यात बसावं म्हणून त्यामुळे नोंदी मिळाल्या तर त्यानुसार ह्या पुढच्या 2-3 जे शब्द आहेत त्यानुसार व्हावं एवढीच समाजाची अपेक्षा बस तुम्ही होईन म्हणल्यावर झालं मग काय नाही मग त्यांच्या बरोबर त्यांना त्यांची भाषा कळत होती एकमेकाची एकमेकाला कायद्यात काय बसवणं कायद्यात काय बसणार थोडं इकडे चेहरा दिसतोय का बघा चेहरा दिसतोय का खाली करताय 1 मिनिट पाटील थोडंसं पहिल्यासारखा तुमच्या अंगावर समाजासाठी काही पण ओके काय तुम्ही मेसेज आला सरकारचा आणि काय बोलणं झालंय तुम्ही जळगाववरून निघताना म्हणाले होते एक चांगली बातमी गोड बातमी द्यायला जातोय आणि संभाजीनगरला देईल आता ती बातमी या चर्चेतनं काय निघाली सांगा आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी मुद्दाहून मी आणि साहेब या ठिकाणी आलेलो आहोत 17 तारीख उद्या त्यांची बैठक अंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत सहकाऱ्यांसोबत आणि म्हणून सरकार काय काय करतंय जसं गेल्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी आमचे सगळे सहकारी आले होते 2 रिटायर्ड मान्य जज सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर आम्ही किती पुढे गेलेलो आहोत कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे मान्य शिंदे साहेब जे रिटायर्ड जज आहेत त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी शोधतो मोठ्या संख्येमध्ये लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत आढळता आहेत त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो कारण उद्या 17 तारखेला त्यांची बैठक आहे 24 तारखेचा त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं पण जरांगे पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा चाललेली आहे तर परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरे त्या ठिकाणी देणार आहेत पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे थोडंसं वेळ काळ कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही तिथे आपली पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरीज निघाल्या त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत सगळी आमची एक्सपर्ट टीम सगळे कायदेतज्ञ याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये की पुन्हा राहिलं आणि कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहेत पण तो निश्चित सीएम साहेबांनी तर
एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळी एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं. आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे. शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल. ते जरांगे पाटील साहेब सांगतीलच या ठिकाणी. पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही. जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे, निश्चित मिळणार आहे. आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी भिडलेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की ज्यांनी कोणी मागितले नसतील त्यांच्या सुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं ते निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, ते त्यांना मिळणार आहे. तुम्ही 24 तारखेला त्यांनी आंदोलन करू नये अशा पद्धतीची विनंती केली, थोडं शांतीने सबुरीने घ्यावं. बरोबर आहे. आता मागच्या वेळेला बीडला किंवा 2-3 ठिकाणी जे आमदाराच्या घरावर हल्ले झालेत, कसं आहे मग याचा फायदा कुणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा. नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलन बदनाम होते. यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाज बांधव एकवटलेले आहेत, इतक्या शांततेत आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, तिकडे जीवहानी झाली, मग आंदोलन हे भरकटतं. ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात, सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात, किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कुठेतरी मग अजून वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न करेल. म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती. भाऊ, तुम्ही बोलताना म्हटलं की 2 ऑप्शन सरकारकडे आहेत, नेमकं काय ऑप्शन असेल? नाही, मी जरांगे पाटील साहेबांशी बोललेलो आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाइज चाललेली आहे, दररोज काम चाललं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये, तेही त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर नेमलेला आहे, बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत, ज्या कोर्टाने निदर्शनं आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे. आणि मला वाटतं दोघींपैकी कुठेतरी निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. 24चा आग्रह सोडावा असं काय पाटील काय म्हणतात? आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे. पण ते त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडा अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे. आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तुम्हाला एक तक्रार केली त्यांनी भुजबळांची, बरंच काही सांगितलं, मी ऐकत होतो. काय तुम्ही त्यांना सांगणार, निरोप देणार? वर नाही, मी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्याच्याशी बोलले, देवेंद्रजी त्याच्याशी बोललेत, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं ते खरं आहे कुठेतरी. मी जरांगे पाटील साहेबांना तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून थांबवा, दोन्हीकडून थांबलं पाहिजे. मग शब्दाने शब्द निघतो, अरेधिकार निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगितलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. शेवटी आपल्याला आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे. पण हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू, आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, मी सांगेल आपल्याला. आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून
आपल्या पदामध्ये हे सगळं आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे हे आपल्याला पाडून घ्यायचं आहे. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तर प्रत्यक्ष आहे तुमचं म्हणणं. निश्चित करावी लागेल, कारण ते टिकदार द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या. आता नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमलेत, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे. 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी, त्या आता दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत, ते आता मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे, जोरात सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर नाही, की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागला चालेल. पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदात पडणार आहे. म्हणून आमची त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं. आपण स्वतः ते बघतात. थँक्यू. सर हिंदी में बता दीजिए खाली शॉर्ट में कि क्या चर्चा हुई और क्या 24 तारीख की डेट पे डेडलाइन दी है? जरांगे पाटिल जी से मैं यहाँ पर मिलने आया था. मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमरे साहब भी है. 17 तारीख कल उनके कुछ उनके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है. और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था. लेकिन खुद जरांगे पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है. रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी कुणबी समाज की वो देख रहे हैं. भारी संख्या में हमको वो भी मिली है, बड़ी संख्या में, लाखों की संख्या में हमें वो भी मिली है. इसलिए उन्होंने भी समाधान व्यक्त किया है कि भाई आप सरकार काम कर रही है, वो स्पीड में काम कर रही है, अच्छी गति उसमें है. और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है लेकिन वो टिकने वाला देना है, मतलब परमानेंट देना है. ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया. ये हमने इस बार नहीं चाहते, क्योंकि उस वक्त जो क्यूरीज निकली थी, जो उन्होंने बातें कही थी, जो कमी उसमें खामियां उसमें थी, वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं. और मुझे शासन को पूरी, मतलब हमें गारंटी है, अपेक्षा है कि बस इस वक्त ये जो आरक्षण है ये टिकने वाला, परमानेंट ये दिया जाएगा. और इसमें कोई दो राय नहीं है. आप भी देख रहे हैं, सब समाज देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है. हो, सकाळपासून मुख्यमंत्री तुमच्या संपर्कात आहेत. नेमकं काय बोलणं चाललं होतं, कारण तुम्ही सकाळपासून नाही. आता बघा, आमचं सगळं हे टीमवर्क आहे. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी माझं बोलणं सुरू होतं, माननीय देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं, माननीय अजितदादांशी माझं एकदा बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं टीमवर्क आहे. हे काही असं नाही की बाबा मी माझ्या मनाने आलो का कोणीतरी एकटा जणांनी सांगितलं, असं नाहीये. विषय खूप महत्वाचा आहे, विषय खूप मोठा आहे. आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी, सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावेत. उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत, बोलाचाली होते, कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही. आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे, म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो, मुंबई साहेब या ठिकाणी भेटायला आलो. कारण इकडे चर्चेतून मार्ग निघत असतात. आपण चर्चाच केली नाही, भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मग मार्ग निघेल कसा. गेल्या वेळी मी 3-4 वेळा आपल्याकडे येऊन गेलो, तर त्या यासाठी झालं की मग चर्चा करत राहा. शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतंच. असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत? प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे, पण त्यावर चर्चा झाली पाहिजे, मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न, म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं मानणारा मी तरी आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा सीएम साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं, म्हटलं मी जाऊन येतो, मुंबई साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना. बोललोच नाही आपण, मग ते म्हणजे शासन आमच्याशी बोलतच नाही, आमचं अल्टिमेटम संपलाय, 24 तारीख झाली, चला मग आम्हाला काय करता मी बघू. वाद त्यातून निर्माण होतात. पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे, त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून मी मुद्दामून मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला. 24 की जो बात की जा रही है उसमें क्या आप आगे की डेट बढ़ा के हमने कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है, मतलब जिस गति से सरकार काम कर रही है, अब सब लोग देख रहे हैं, जरांगे पाटिल भी उसको देख रहे हैं, तो मुझे ऐसा लगता है सबको पता है बड़ी गति से, बड़ी स्पीड से सभी ऑफिसर्स, अधिकारी जो है, सरकार भी है, सीएम, डिप्टी सीएम भी है, और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं.
थोड़ा देर लगी भी तो चलेगी, नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले, इनके हाथ में कुछ छोप दे कि भाई चलो आपको दे दिया आरक्षण, या ये हो गया वो हो गया, और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया, इसको रिजेक्ट कर दिया, तो वापस समाज की भी दिशा भूल होगी, इनकी भी दिशा भूल होगी। हमको जो लास्ट टाइम 2.5 साल में सरकार ने गलती की, हमको वापस उसको दोहरानी नहीं है, और इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा, लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है। ये सरकार की भूमिका स्पष्ट आहे। किती वेळ हवाय सरकारला सर, किती वेळ हवाय सरकारला? आता आपण बघा, आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतोय, तपासण्या करतोय, सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय, यातून कुणबींची नोंद कुठे आहे आपण ते तपासतोय, त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे, त्याचा प्रश्न संपलेला आहे। पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे, म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे, ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे। आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन करून आता वेगळा बेंचच्या ठिकाणी बसेल, मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी झालेल्या आहेत की दाखवता आल्या नाही आम्हाला कोर्टामध्ये, त्यातून काहीतरी कोर्टाचं म्हणजे समज गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत, आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे। हा समाज, याच्यामध्ये डबेवाले पण आहेत, ऊस तोड कामगार पण आहेत, घरकाम करणारे आमच्या महिला पण आहेत, मजूर पण आहेत, अनेक लोक आहेत। एवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये। निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा आहे, पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचे तज्ज्ञ कमी पडले, सरकार कमी पडलं, मला त्यात राजकारण करायचं नाहीये, पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे, आणि म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केलेली आहे, आणि त्या माध्यमातून निश्चित त्यालाही मोठं यश आपल्याला मिळेल। सर थोड़ा म्हणजे नक्की किती वेळ ते नाही कळत आहे आम्हाला। 15 दिन के अंदर आरक्षण देंगे, लेकिन 40 दिन दिए गए थे, लेकिन 40 दिन बीत जाते हैं और फिर डेट एक्सटेंड करके दी जाती है, लेकिन अब तक के मैंने बार बार यही कहा है, ये टेक्निकल इशू है। ऐसे नहीं कि बस सरकार ने 4 लाइन लिख के दे दिया कि चलो आपको आरक्षण दे दिया और वो मिल गया, ऐसे होने वाला है क्या? नहीं तो फिर 30-40 साल से क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे, क्यों हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, बार बार सब लोग, इतनी बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी, बहुत लोग आए गए, लेकिन हाथ में कुछ आया नहीं ना। तो हम यही चाहते हैं कि अभी ये टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें आरक्षण देना है। 15 दिन 20 दिन का सवाल नहीं है, इसके लिए तो 30-40 साल से झगड़े रहे सब लोग, समाज झगड़ रहा है, लेकिन हाथ में कुछ आया नहीं था। अभी मुझे ऐसे लगता है कि सरकार बहुत इस विषय पर गंभीर है। लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया था। बैड लक, अभी बार बार मुझे वही दोहराना पड़ रहा है कि हमें वो मिला नहीं, हम लोग टिका नहीं सके, हमारी सरकार उस वक्त की, ठीक है वो छोड़ दो, लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है, परमानेंट, कि इसमें सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, इसमें कोई इसको नकारेगा नहीं। इसलिए थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा, लेकिन हमको ये परमानेंट देना है, इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस कर रहे हैं। सर एक शेवटचा प्रश्न विचारतो, छगन भुजबल जी का जो मामला चल रहा, वो बार बार ओबीसी के मामले को उठा रहे हैं, तो इस मामले का आपकी क्या भूमिका है? नहीं ठीक है, ओबीसी की मांग है, ओबीसी का मामला है, तो ओबीसी है, ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं, उनके ओबीसी के नेता है, और उनकी बात रखेंगे, कहेंगे, लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत जहां तक टूटेगा इतना भी नहीं खींचना चाहिए। दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ, बात से बात बढ़ती है, फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे, कोई नहीं कर रहा है। लेकिन मैंने जरंगी पार्टी से भी कहा है, भुजबल साहब से भी हम कहेंगे कि भाई आप समाज को आरक्षण देना है। हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी के आरक्षण को धक्का न लगते हुए, ओबीसी का कोई आरक्षण, देखो शिंदे साहब ने भी ये कहा है, इसमें देवेंद्र जी ने भी बार बार ये कहा है, और अजित दादा ने भी कहा है कि ओबीसी के आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए, कुणबी समाज है, हमारा मराठा समाज है, उनको हम आरक्षण देंगे। अभी इसलिए मुझे ऐसा लगता है कि सबने संयम रखना चाहिए। हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे, कुछ उल्टा सुल्टा बोलेंगे, उसमें से और तनाव निर्माण हो रहा है, दो समाज में कोई तनाव निर्माण हो, आपसी कोई झगड़ा हो, इसलिए हम ये नहीं चाहते। इसलिए हम दोनों से भी विनती कर रहे हैं कि भाई थोड़ा दोनों संयम रखें। सर शेवटचा प्रश्न विचारतोय, तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणाला न धक्का लावता मराठ्यांना आरक्षण देणार, तुमच्या बाजूला बसलेले जरांगे पाटील म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय। हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत। नाही, आमची ही भूमिकाच नाहीये की ओबीसीचं आरक्षण काढावं आणि मराठा समाज द्यावं, त्यांची मला वाटतं तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या, ते त्यांची भूमिका असेल। पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पद्धत पाडायचंच आहे, टाकायचंच आहे, पण आम्हाला ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण द्यायचं आहे। थँक्यू। थँक्यू.
यो मम्मी असं होणार नाही लिखित आहे ना आपलं त्यानुसार आम्ही उद्या होणार आहे एवढं मोठं काम आपलं होणार म्हणणं फक्त एवढं नाही भटकत नाहीये फक्त म्हणणं एवढंच की त्या जे चिठ्ठी कागदाप्रमाणे निर्णय झालेले त्याप्रमाणे करावं लागतंय मग काय विषय नाही मग आम्ही उद्याच्या याच्यामध्ये विषय पण घेतो पण त्यानुसार नसेल तर मग मात्र जमन असं वाटत नाही तुम्हाला मग ठीक आहे मग काय हरकत असं नाही होणार मग काय हरकत असं नाही होणार मग काही हरकत मग काही हरकत चला हा मामा आहेत त्या महाराष्ट्राचे मामा आहेत त्यांना आता सोडता येत नाही आम्हाला आम्हाला माहित होतं तुमच्याकडेच बचपन आम्ही तर मामा मी आपली सुद्धा वेगळी नको चला बोल ना पाटील साहेब सरकारचं शिष्टमंडळ आलं नेमकं काय बोलणं झालं तुमच्याशी ते मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब अजितदादांच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महाजन साहेब आणि मामा घुमरे मामा हे आले की सरकारने ज्या नोंदी आतापर्यंत सापडल्या त्या विषयावर चर्चा झाली आरक्षणाचा विषय ते करणार आहेत 24 डिसेंबरच्या आत यावरही आम्ही सांगितलं की तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला पहिलाही आम्ही 40 दिवसाचा दिला होता या अगोदर 3 महिन्याचा दिला होता आता 2 महिन्याचा यावर सविस्तर एवढ्याबाबत चर्चा झाली आणि मात्र एक खरं आहे की सरकारनं ज्या नोंदीच्या बाबत काम केलंय त्यावर मराठा समाजाचा उत्साह आहे की प्रचंड नोंदी सापडल्यात फक्त विषय इथं एकच आहे की जे उपोषण सोडताना ठरलं होतं ते मी मामाला हे साक्षीदार होते त्या दिवशी साहेब पण होते यांच्या समक्ष सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघाला पाहिजे कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलेलं आहे की ज्या नोंदी सापडल्या आता 54 लाख नोंदी मिळाल्यात अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या कारणानं मराठा समाज ओबीसीत असल्या कारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही धक्का लागायचा काही संबंधच नाही मराठा ओबीसीत धक्का लागन कसं त्यांनी वारंवार विनंती केली आहे 24 तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी तुम्ही काय म्हणता यावर नाही ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेलं नाही असं नाही आम्ही कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाहीये त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे आत्ताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाहीये परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आम्ही दिला नव्हता मामा बरोबर हे 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या आम्ही दिला मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला आज आमच्या लेकरांच्या विषयाचा प्रश्न आहे कारण भरत्या ज्या आहेत मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या चर्चेत सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करा आमचं काय दुमत नाहीये त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकराचं वाटोळं व्हावं असं आमची भूमिका नाही त्यावर तर मात्र ती आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण मागं घेऊन म्हणला होता त्या आणखी घेतलेल्या नाहीयेत
त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल, म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन. आणि अंतरवालीतल्याही गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते, ते पण केलेत. तर या पुढच्या काळात नोटिसा दिल्यात, त्या थांबून चार्जशीट घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ म्हणला होता, ते जर घेतले तर आणखीन पुढे जाता येईल. वेळ वाढवून द्यायची आहे का त्यांना, त्याबाबत तुमचं काय मत आहे? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भाऊनी कागद वाचला, कारण आणखी नाही 8-10 दिवस आहेत, थोडे दिवस नाहीत. आम्ही 17ला बैठक ठेवली, म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमज असून तर आमची विनंती, आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही. 17ला याच्यासाठी की मागं काही घटना अशा घडल्या की आमच्या संग बोलले पण झाल्या नाहीत भाऊ. त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना फसवी. पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय, काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय, तेही मी रात्री वाचतो, म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे म्हणून. मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही, हे याच्यावरती मी ठाम आहे. फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ आहे, 24 डिसेंबरपर्यंत सरकार काही करू शकतं. जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे, त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही 24च्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागेल. पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती. मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती. वेळ वाढवून द्यायची तुमची तयारी आहे, सकारात्मकता आहे? मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. पण मी तुम्हाला तेच सांगतोय पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार नाही. भाऊने ज्यावेळेस ते कागद वाचतील ते लिहिलेला, त्यावेळेस भाऊच्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही. आणि नाही पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊने विषय घेतला, तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी, प्रश्न विचारण्याऐवजी की मराठा समाज त्यावेळेसही ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, नाही असं नाही. आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही, काहीच कारण नाही. पण एनटी व्हीजेंटी सारखं ते टिकलच का, कारण ते जाते 50% वर. हा मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न आहे, ते टिकलच का. पुन्हा पहिले पाडे आमच्यावर मोजायची वेळी मराठा समाजावरती, किती आरक्षण टिकणार नाही, पुन्हा तोच घोळ होणार आहे. त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्यात, मराठा ओबीसी आरक्षणात आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या. सगळा मराठा आणि कुणबी एकच आहे. पण एकीकडे तुम्ही नोंदीबद्दल सरकारला शाबासकी सुद्धा देत आहेत आणि त्यांनी जे काम केलंय त्याबद्दल तुम्ही खुलेआम मोठ्या दिलाने सांगताय की सरकार काम करते बसलेलं नाही. मग आणखी चांगलं वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास काय हरकत? सरकारवर विश्वास असाही बसलेला दिसतो. हे बघा, बसलोय असं नाही, खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजानं मला पण पहिल्यापासून सवय की आम्ही कधी खोटं बोलू ना. काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं. नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यावेळी, नाही केलं म्हणलं यांनी काम सरकारला बोललो सुद्धा आम्ही. आज सरकारनं काम केलंय, मराठा समाजालाही मान्य आहे की 54 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची भाकर किमान गेलेली. फक्त आता जे पुढचे काय शब्द आहेत ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं, याच्यासाठी सरकारनं 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतलेला आहे आमच्याकडून, हे आमचं म्हणणं आहे. मग आता तुम्ही तो कागद भाऊने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्रीतून, आणखीन तुमच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत वेळ आहे, त्यानुसार करून टाका. काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही. तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही. तुम्ही समाधानी होताल, समाजही समाधानी होईल आणि समाजाला तीच अपेक्षा आहे. कारण समाजाला विचारल्याशिवाय मी काय करत नाही आणि करणार सुद्धा नाही. उद्याची बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे, काही अडचण नाहीये. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही आम्ही आरक्षण घ्यायला नाकारलेलं नाही, पण ते टिकणार आहे का हा मूळ मोठा प्रश्न आहे. कारण ते पुन्हा तिथंच येत आहे. त्यापेक्षा नोंदी मिळाल्यात, मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे द्या, सगळं क्लिअर होऊन जाते. ओबीसीला धक्का लागत नाही, कारण आम्हीच ओबीसी आहेत. तुम्ही म्हणताय समाजाला विचारल्याशिवाय करणार नाही, पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजाने नाकारणे तसंच केलेलं आहे. पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली, सरकारबद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय, तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजाशी का नाही बोलू शकत की आपल्याला कायमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि ही समजदारीची भूमिका असू शकते? चर्चा करतायत नाही हे बघा, आम्ही समाज पुढे गेला नाही ही शब्द मी कधीच नाकारणार नाही. मीही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही. भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ म्हणते आम्हाला वेळ द्या. वेळ देण्याची गरज पडणारच नाही. 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल. गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण देणार.
तुम्ही त्यांच्यासमोर म्हणताय की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मग आता कसा तोडगा यावर? बरोबर बोलले ना, ओबीसीला धक्का न लावता आम्हीच ओबीसी आहेत, आम्ही ओबीसीतच धक्का लागतच नाही. तुमचं जे नेहमी म्हणणं असतं धक्का लागतच नाही, आम्हीच हे बघा, जे कुणबी आहे ते ओबीसी आहेत, जे कुणबी आहे ते माझ्या मतदारसंघात तुम्ही पाहिलं तर म्हणजे 1.5 लाख लोक आहेत, तर त्यापैकी 1,88,000 सगळे कुणबीच आहेत. मग त्याला ओबीसीला धक्का कुठे लागतोय? ज्याच्या नोंदी आहे त्याला ओबीसीत आहेतच ना. नोंदीच्या आधारावर कायदा करावा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी, अशी तुमची मागणी आहे? माझी मागणी नाही, सरकारने ती कागद वाचावा, सरकारनं तो कागद वाचावा, रूल तोच आहे, सरकारनं वाचावा, सरकारनंच लिहून दिलेलं आहे, सरकारनंच लिहिलेलं आहे. बरोबर आहे. नोंदींच्या आधारे मंत्र्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. तुमची मूळ मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी समजा, ते साध्य होत नाहीये इथे बोलण्यात. होणार, त्यांनी भवनी चिठ्ठी वाचावी, लिहिलेला कागद वाचावा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार, मी पहिल्यापासून सांगतोय. फक्त चिठ्ठी वाचावी, वेळ देण्याची गरज पडणार नाही. आणि मराठ्यांनाही कुणी दिलं तरी त्यांना डोक्यावर घेऊन मराठ्यांना असणारे आमची भूमिका आरक्षणाची, आम्ही त्याच्यावरती ठाम आहे, पहिल्यापासून, आजच नाही, ठाम आहेत. आम्ही सरसकटच घेणार, महाराष्ट्रालाच घेणार, मराठ्यांना सगळ्या घेणार आणि ओबीसीतूनच घेणार, याच्यावरती आम्ही 100% ठाम आहेत, बदलणार नाहीत. शेवटी फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. शेवटी तुम्ही दोघं माईक बाजूला करून काहीतरी बोललात, त्याच्यात तुम्ही हसून म्हटलात की हे जमतंय. काय झालं? काय बोललं? नवीन आयटम काढलाय. अहो, ते किती लांब जमतंय किंवा हे जमतंय. किती लांब हाटीला तरी ते तुम्ही वडतातच आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही. समाजा इतकं स्थान तुम्हाला सुद्धा आहे माझ्या नजरेत. लांब नाहीये, लांब काहीच नाही. फक्त ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे, आणि मी पुढे म्हणलो त्याच्यात आणखीन 2-3 शब्द ते घाला, म्हणजे सगळा विषय संपला. ते म्हणले ठीक आहे, जमतंय, जमलं, तेच आहे आमचं. ते तुम्हाला 24ला ओपन करणार आहे. वाद निर्माण करणाऱ्यांना जरा आवरा काय नेमकं भाऊ त्यांना मग आता तुमच्यातर्फे ती सूचना घेणार का तुम्ही? कोणची? वाद भुजबळ मी आधी बोलतच नाही. मी बोललो की मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबत मराठ्याचा बोलला तरी सोडणार नाही मी. भाऊ समोर सांगतो आम्ही वाटा जाणार नाही कोणाच्या, आमच्या वाटा गेलेत. विनाकारण तो माणूस गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय. भाऊ त्याचा तेढ निर्माण होतोय. काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची? तुम्ही सत्य देत काय ते नाही बोलले तर तुम्ही पण पक्के पाळणार? आम्ही बोललोच नाही तिथून, मग आमचं त्यांचे काय शत्रुत्व आहे मग तसं पाहिलं तर. दोघांनाही विनंती करतो. चर्चेमध्ये असं होतं, तुम्ही बोलताना हे बोलले होते 18 तारखेला मुख्यमंत्री हा विषय चर्चेला ठेवतील. हा भाऊ म्हणले की 18 तारखेला सगळे या चर्चा झाली, त्याला उत्तर देतील ना. अधिवेशन चालू आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत चर्चा सुरू आहे. याच्यामध्ये स्पेशल विषय ठेवलेला आहे हा आरक्षणाचा. आणि त्यावर शेकड्यामध्ये आमदार बोलले, 100च्या वर आमदार बोललेले आहेत त्या विषयावर. तर त्याला उत्तर, एवढा मोठा ज्वलंत विषय आहे, महत्वाचा विषय आहे, तर मुख्यमंत्री महोदय त्याला उत्तर देतील. महाजन साहेब तुम्ही आता म्हणाले की आम्ही दोघांनाही समजून सांगू, काय गरजेचं आहे. हो बरोबर आहे ना. कुठे अशी अशा मला सांगितलंय बिन, मी कवा बी ऐकतोच ना सरकारचं, गप्पच आहे मी. ते आमच्या मागा लागलाय बिचारा. आहे. चलो ठीक आहे, मला वाटतं प्रश्न संपले. चला, धन्यवाद. चालेल, काळजी घ्या. क्या बातचीत हुई आपकी और क्या मराठा आरक्षण के बारे में चर्चा हो रही है अभी, और वो मुख्यमंत्री साहब, फडणवीस साहब और अजित दादा, इनके माध्यम से गिरीश महाजन साहब और भोंडे साहब आए थे, और उन्होंने रिजर्वेशन के बारे में अभी क्या परिस्थिति है, क्या काम कर रहे हैं वो उन्होंने बताया, और हमने पूरा सुन लिया है. लेकिन उनका हमारा मानना था कि उन्होंने जो हमारे उनके बारे में चर्चा की, और वो उनको पूरे महाराष्ट्र में मिल सकता है, लेकिन में लिखा था वो आप पढ़ लो. वो पढ़ने के बाद आपके ख्याल में आएगा कि मराठों को सबको रिजर्वेशन मिल सकता है. इस बारे में चर्चा आज हो गई. तो क्या सरकार बार बार अपने लोगों को टाइम आने पर नए लोगों को भेज रही है, तो आपको क्या लगता है इससे? नहीं, वो नए नहीं है, वो जुने. वो बार बार आए वाले हैं, जुने नहीं है. लेकिन वो नहीं थे उस दिन, और घुमरे साहब थे. उनको बोला कि चिट्ठी पर जो कागज पर आपने लिखा है, इस माध्यम से हम मराठों को रिजर्वेशन देंगे.
नोंदी मिलने के बाद, अब नोंदी मिल गया है, 54 लाख महाराष्ट्र में मराठों को नोंदी मिल गया है, उनके माध्यम से सबको रिजर्वेशन देने के लिए उसके माध्यम से आप करो, ये हमारी मांग है और ये जारी रहेगी, ये बदलेंगे नहीं। उनके सामने हमने बोला है। कल की जो डेडलाइन दी है, कल की भूमिका क्या रहेगी? नहीं, कल बैठक है, 24 दिसंबर तक उनका समय है, वो वैसा ही रहेगा, वो बदलेगा नहीं बदलेगा। इसलिए हाँ ठीक हो गए, लेकिन कल बैठक इसलिए जाना पड़ेगा ही, इसलिए हम गांव पर जाने वाले, लेकिन हम ओबीसी आरक्षण में रिजर्वेशन लेने के लिए हम ठाम है और हम वही लेंगे। उनके सामने ये बोला है, अब भी बोलते हैं, पूरे महाराष्ट्र के मराठों को लेंगे, आधा नहीं लेंगे, उनके सामने हमने बोला है, उस पर हम ठाम। छगन भुजबल का मामला रुक रहा नहीं है, आपको बार बार बोला जा रहा है, इस पे क्या? नको रुकन देव मंग, मैं भी है ना सावधच, वो रुकेगा नहीं ना, उसको पद दिया है, वो पद का गैरवाफर कर रहा है, सरकार ने उनको पद दिया है, वो रुकेगा नहीं। बुढ़े आदमी रुकते नहीं, हम भी रुकेंगे नहीं, मग चलेंगे, चलन दो, जो होएगा तू बोलेगा तो मैं बोलूंगा। चलो धन्यवाद। तुला फोन करून राहिले ते इकडे करून घ्या, मला काय अडचण नाही, करून घ्या. मी पण